शास्त्रामध्ये जेवढी काही किंमत आहे तेवढी फक्त ज्ञानाला आहे. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. थोडा कमी कर दादा याचा आवाज मला व्यवस्थित आला पाहिजे. बघितलं थोडं ट्रबल कमी कर आणि बेस दे. शौनक ऋषीच्या ब्रह्मसत्रामध्ये सूतजींचं आगमन झालेलं आहे. ज्या ब्रह्मसत्रामध्ये सूतजींचं आगमन झालंय, भागवत ज्यांनी ऐकलं त्यांना हा दृष्टांत माहिती आहे. तिथं काही ऋषी 1000 वर्षाचे, काही 10,000 वर्षाचे, काही ऋषी समोर तर अनेक इंद्रचंद्र बदलले. सूतजीचे वय फक्त 20 वर्षाचा युवा संत. सर्व शौनक ऋषी उभे राहून सूतजींना म्हणतात आगतम स्वागतम सुस्वागतम. सूतजीच्या मनात संकोच आहे. कोणी 1000 वर्षाचा आहे, कोणी 2000 वर्षाचा आहे, कोणी 5000 वर्षाचा आहे, आणि माझं वय तर फक्त 20 वर्षाचं आहे, तरी माझ्यासारख्या छोट्या लेकराकडे पाहून सर्व ऋषी उभे राहून नमस्कार का करत आहेत. त्यावेळेस त्या शौनक ऋषीने सूतजींना सांगितलं, सूतजी आपण वयाने लहान असाल पण अज्ञान अंधकार दूर करण्यामध्ये आपण कोट्यावधी सूर्य समान आहात. भागवतात किती गोड श्लोक आहे पहा. अज्ञान ध्वंत विद्वंश कोटी सूर्य समप्रभ सुता काही कथा सारम मम कर्ण रसायनम. सूतजी तुम्ही वयाने जरी लहान असाल पण अज्ञान अंधकार दूर करण्यामध्ये आपण कोट्यावधी सूर्य समान आहात. आमची अशी विनंती आहे, आम्हाला अशी कथा सांगा की जेणेकरून आमचं दुःख निवृत्त होऊन आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. महाराज वयाला जर किंमत असती तर 1400 वर्षाला चांगदेव जगले महाराज माझ्या मुक्ताईला शरण आले नसते. आलेलो टांगणी चांगदेव. चांगदेव महाराजांनी म्हणावं, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव महाराज म्हणजे काय एखादा ग्रामपंचायत सदस्य नव्हते. 1400 वर्ष जगलेला महात्मा 6 महिने जर समाधी अवस्थेमध्ये बसला तर समाधी अवस्थेतून बाहेर आल्यानंतर गावामध्ये जेवढे काही लोक मेलेले होते त्यांच्याकडे पाहिलं की तो लोक जसे झोपेतून उठतात तशी निघून जायचे. हे सामर्थ्य होतं कोणाचं? चांगदेव महाराजाचं. ज्यांनी काळावर सुद्धा 1400 वर्ष विजय मिळवला. अशा महात्म्याचं एवढं वय असून सुद्धा तो महात्मा 5 वर्षाच्या चिमुकलीला शरण गेला. याचं कारण शास्त्रामध्ये वयाला किंमत नाहीये. शास्त्रामध्ये तुमच्या पदाला किंमत नाही. मी मगाशी श्लोक सांगून गेलो, धनवृद्धा बलवृद्धा आयुर्वृद्धा तथैवच ते सर्वेपि ज्ञानवृद्धा किंकरा अशिष्य किंकरा. कोणी धनाने मोठा असेल, कोणी पदाने मोठा असेल, कोणी वयाने मोठा असेल, पण शास्त्र फक्त त्याच व्यक्तीला किंमत देतो जो ज्ञानाने मोठा आहे. लक्ष द्या, आतापर्यंत या देशामध्ये कधीच्या एखाद्या श्रीमंत माणसाच्या लोकांनी दर्शन नाही घेतले महाराज. त्याचं वर्णन करतील, त्याच्याकडून सत्यासाठी देणगी घेण्यासाठी तो गधा जरी असला त्याला बाबूराव म्हणतील, पण श्रीमंताचं दर्शन नाही घेणार कोणी. श्रीमंताचं दर्शन काय, पैसा आहे म्हणून लोक तुमचं दर्शन घेतील. तुम्ही खासदार आहात, तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही पंतप्रधान आहे म्हणून लोक दर्शन घेतील. लोक पदाचं दर्शन नाही घेत, लोक वयाचं दर्शन नाही घेत, लोक श्रीमंतीचं दर्शन घेत नाही. महाराज एखादं 5 वर्षाचा नाही 12 वर्षाचा 10 वर्षाचा चिमुकला कीर्तनकार जरी या व्यासपीठावर उभा राहिला तरी 80-90 वर्षाचा म्हातारा काठी टेकवत येतो त्या माणस पोराचं दर्शन घेतो. का? त्याच्या वयाला दर्शन नाहीये, त्याच्या ज्ञानाला दर्शन आहे. लक्ष देऊन ऐका, आपल्या गावामध्ये एखादा 80-90 वर्षाचा म्हातारा असेल आणि ज्याच्या गळ्यामध्ये माळ नसेल, लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं. 80-90 वर्षाचा म्हातारा आणि त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाहीये, आणि आपल्याच गावाचा एखादा पोरगा असू द्या, तो 12 वर्षाचा असू द्या, 15 वर्षाचा असू द्या, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तो अध्ययन करत असू द्या, आणि तो जर 15 वर्षाचा असून त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल, आणि हा 90 वर्षाचा म्हातारा असून त्याच्या गळ्यामध्ये जर माळ नसेल, तर शास्त्र सांगतो त्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापेक्षा तो 15 वर्षाचा पोरगा मोठा आहे. याचं कारण ते 90 वर्ष जगलं पण काय खावायची अक्कल नाही आली, काय प्याव सुद्धा याची सुद्धा अक्कल आली. आणि हे 15 वर्षाचा असून याला चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय, म्हणून 5 वर्षाची चिमुकली आहे. महाराज ज्ञानोबराय योग्यांची माऊली आहे, साधकांचे मायबाप आहे, तरी सुद्धा 5 वर्षाच्या चिमुकलीने माझ्या ज्ञानदादाला उपदेश करावा. काय ज्ञानोबरायचा अधिकार आहे? कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा
थोडा आहे का महाराज? ब्रह्मादिक जेथे, हा ज्ञानोबरायचा अधिकार आहे. तुकोबरायसारख्या महात्म्याने, तुकोबरायसारख्या साधूने म्हणाव, मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. मग 5 वर्षाची चिमुकली ज्ञानोबरायची भगिनी आहे, ज्ञानोबरायपेक्षा वयाने लहान आहे, ज्ञानोबरायसारख्या महात्म्याला, ज्ञानोबरायसारख्या योग्याला उपदेश करतात. पहिला प्रश्न असा आहे, ज्ञानोबरायसारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा हो की ज्ञानोबरायसारख्या योग्याला सुद्धा या समाजाने ताटी लावण्यासाठी भाग पडले? एक सांगू महाराज तुम्हाला, थोडं लक्ष दिलं तर लक्षात येईल. लक्ष द्या. या समाजाची सगळ्यात मोठी एक कीड सांगतो गड्यांनो, या महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा एक शाप सांगतो. इथं जिवंतपणे कधीच कोणाचं महत्व कळलं नाही गड्यांनो. माणसाला सिद्ध होण्यासाठी माणूस किती चांगला कीर्तनकार आहे, माणूस किती चांगला साधू आहे, माणूस किती चांगला वारकरी आहे, माणूस किती चांगला समाजसेवक आहे, माणूस किती चांगला पुढारी आहे, हे या समाजाला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतं. जिवंतपणे आतापर्यंत कधीच कोणाला चांगलं हे नाही केलंय महाराज. समाज स्वीकार करू शकत नाहीये. ज्ञानोबरायसारखा माणूस या समाजाला कंटाळून जर ताटी लावण्यापर्यंत जातोय तर निश्चित समाजाचा त्रास तेवढा असेल ना महाराज. ज्या ज्ञानोबरायचा अवतार तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे रुसेसाच भावे वर्ता या झाडू संताचे मार्ग, आडर आणि भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. ज्या ज्ञानोबरायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचलाय, त्या ज्ञानोबरायची समाजात मुंज व्हावी, समाजाने आमचा स्वीकार करावा. या वारकरी संप्रदायाची रचना होण्याच्या अगोदर या वारकरी संप्रदायाने 2 लोकांची आत्महत्या केली महाराज. एक म्हणजे विठ्ठलपंत, दुसरे म्हणजे रुक्मिणी आई साहेब. एवढं करून सुद्धा ज्ञानोबरायसारख्या संतांचा समाजाने स्वीकार करू नये. मांडे खाण्याची इच्छा मुक्ताईला झाली म्हणून ज्ञानदादाला सांगितलं, दादा इथं मॉनिटरला आवाज दे ना दादा, थोडा बेस दे. मॉनिटर सगळे बंद करून टाकले दादा, तू आरामान होऊ दे. हो दे, हो दे, ताण नको देऊ. घाबरू नका. होतं ते काय नसतं, ते मशीन आहे. मशीनीचं जास्त लोड घ्यायचं नाही, फक्त त्याला रिलॅक्स. तुम्ही जर जास्त त्याला असं असं करसाल ते बिघडतं ना. इथं 90 वर्ष डंगरे बिघडायला लागले, मशीनीचं काय घेऊन बसले? मशीन तर सजीव आहे महाराज, निर्जीव आहे, तिचं काय ताण घ्यायचं. एकदम आनंदाने होते. मी तुझ्यावर रागवणार अजिबात नाही. काही बी केलं, तू बंद जरी पाडलं तरी मी तुझ्यावर रागवणार नाही. का? तुम्ही जास्त रागवसाल तर त्याच्याकडून जास्त बिघडेल ना. प्रेमात घ्या. बायको रागवली की तिला प्रेमात घ्यायचं. बायको ऐकती त्याच्यामुळे प्रेमात घ्यायचं, आनंदाने घ्यायचं, एकदम सावकाश. फक्त थोडं मॉनिटर दे आणि या लोकांना स्पष्ट ऐकू आलं पाहिजे. बाकी घरच्यांचा ताण घेऊ नको. विठ्ठल विठ्ठल खाण्याची इच्छा मुक्ताईला झाली आणि मुक्ताईने सांगितलं, ज्ञानदादा आई बाबा गेल्यापासून मांडे खाल्ले नाही, जा ना मांडे भाजण्यासाठी खापर घेऊन या. आळंदीमध्ये परवानगी सुद्धा नव्हती. अरे ज्ञानोबरायने इंद्रायणीवर स्नान केलं तरी लोकांनी सांगावं, ज्ञाना इंद्रायणीचं स्नान करू नको, इंद्रायणी बाटल. किती त्रास होता महाराज. एक सांगू तुम्हाला, ज्या इंद्रायणीला पवित्रपण सुद्धा माझ्या ज्ञानोबरायच्या चरणामुळे आहे, ज्या इंद्रायणीला पवित्रपण माझ्या ज्ञानोबरायच्या चरणामुळे, त्या ज्ञानोबरायने इंद्रायणीमध्ये स्नान केलं तरी लोकांनी बोलावं. सिद्धेश्वराच्या मंदिरात सुद्धा लवकर परवानगी नव्हती. एवढा त्रास सहन करून ज्ञानेश्वरी झालेली आहे, एवढा त्रास सहन करून चांगदेव 65 आलेली आहे, एवढा त्रास सहन करून अमृत अनुभव आलेला आहे, आणि एवढा त्रास सहन करून महाराज तुमच्या आणि माझ्या हातात हरिपाठ आलेला आहे. एवढ्या सहजासहजी कोणत्या गोष्टी होत नाहीये. विसोबा खेचराला सांगितलं, काका मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली, खापर तर दिलं नाही हो. ज्ञानोबरायच्या झोळीमध्ये माती कालवली. वाईट वाटलं ज्ञानोबरायला. एवढे वाईट दिवस असावे, या लोकांनी आमचा स्वीकार करावा, याच्यासाठी
आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेऊन सुद्धा या समाजाने एवढा त्रास द्यावा, वाईट वाटलं ज्ञानोबरायला. खरं सांगू का महाराज, ज्यावेळेस जवळचेच माणसं माणसाच्या विरोधात जातात त्यावेळेस माणसाला निश्चित त्रास होतो ना महाराज. मी तर नेहमी कीर्तनातून एक वाक्य सांगतो, अरे एखाद्या दारुड्याने एखाद्या कीर्तनकाराचा विरोध करा, सहन करेल कीर्तनकार. एखाद्या दारुड्याने एखाद्या गायकाचा विरोध करू द्या, वादकाचा विरोध करू द्या, कथाकाराचा विरोध करू द्या, एखाद्या प्रवचनकाराचा विरोध करू द्या, एखाद्या संत महात्म्याचा विरोध करू द्या, सहन करेल तो. पण ज्या दिवशी कीर्तनकार जर कीर्तनकाराच्या विरोधात उभे राहिले तर कसं होणार महाराज या संप्रदायाचं? ज्या दिवशी गायकच जर गायकाच्या विरोधात उभे राहिले तर कसं होणार या संप्रदायाचं? कधी वादकच जर वादकाच्या विरोधात उभे राहिले तर कसं होणार महाराज? सगळ्या महाराज लोकांनी भ्रष्टाचारी नेत्यांचा आदर्श घेतला पाहिजेत महाराज. म्हणजे ही सांगायची वेळ आली मला संप्रदायातल्या लोकांना की आपण एका कलरचं धोतर घालून एवढे बावळेवाणी वागतोय. पुढाऱ्यांचा आदर्श ज्ञानोबा तुकोबराची लेकरं आपण किती एक राहिलं पाहिजेत महाराज. लोकांची धारणाच राहिली. माणूस थकतो केव्हा? ज्या दिवशी त्याच्या क्षेत्रातले लोक त्याचा विरोध करतील. आता खासदार आमदार लोक आपले काय विरोध करतील? त्यांचं क्षेत्र वेगळं आहे ना. म्हणून माझी विनंती आहे, ज्ञानोबरायांना त्रास बाकीच्या लोकांपासून नाही झाला, त्यांच्या समाजापासून झाला. त्यांच्या लोकांनी त्यांना वाईट टाकलं होतं, बाकीच्या लोकांनी नाही वाईट टाकलं ना महाराज. मग थकून जातो माणूस. मी नेहमी आवर्जून एक उदाहरण सांगत असतो. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होती. एक सोन्याचं दुकान होतं आणि दुसरं लोखंडाचं दुकान होतं. दुपारची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर लोखंड आणि सोनं जेवायला बसल्यानंतर लोखंड सोन्याला म्हणतं आणि सोनं लोखंडाला म्हणतं, ए लोखंडा, अबे माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो. थोडा ट्रबल कमी करता द्यायचा. माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक मला ठोकल्यानंतर मी एवढ्या जोऱ्यानं नाही आरडत रे. तुझा मालक ठोकल्यानंतर अख्खी गल्ली जागी करतो बे, तू त्रास होतो कानाला. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्याने लोखंड सोन्याला काय म्हणतं, एवढं उदाहरण घेऊन घरी जा. लोखंड सोन्याला म्हणतं, सोन्या अरे तू भाग्यवान आहे रे, तू आहे सोनं आणि तुला ठोकणार लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? तू आहे सोनं, तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतो. आपलेच माणसं जर हिंदूच्या विरोधात गेला तर मग आपण विरोधात कोणाच्या बोलायचं? बरोबर आहे का नाही? आता बीजेपीनं जर MIM युती केली तर आपण बोलायचं कोणाच्या विरोधात? बरोबर आहे का नाही? एकीकडे भाषणातून सांगायचं बांगलादेश पासून आपल्याला भीती आहे, एकीकडे सांगायचं पाकिस्तान पासून आपल्याला भीती आहे, एकीकडे सांगायचं नक्षलवाद्यापासून आतंकवाद्यापासून भीती आहे. आणि मग त्याच पक्षासोबत जर युती केली तर आपण भांडायचं कोणासोबत? हे असंच झालेलं आहे. या माझ्याकडे कीर्तनाकडे, तुम्ही निवडणुकीकडे जाऊ नका. ज्ञानोबरायाने ताटी लावली, निवृत्तीनाथ दादाने समजूत घातली, सोपान काकाने समजूत घातली, नाही ऐकलं. 5 वर्षाच्या चिमुकल्याने मुक्ताईने ज्ञानदादाला सांगितलं, योगी पावन मनाचा. कडक झाला रे आवाज. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी
मुक्ताईने ज्ञानदादाला सांगू, ज्ञानदादा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. ज्ञानदादा आपला जन्मच समाजाचा त्रास सहन करण्यासाठी झालाय. एवढं बोलून सुद्धा माझे ज्ञानोबाराय ताटी उघडत नाही. त्यावेळेस मुक्ताईने 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईने एक सांगू महाराज, ही ज्ञानेश्वरी तुम्हाला मला जी वाचायला भेटली, चांगदेव 65 जी ऐकायला भेटली, अमृत अनुभव जो पाहायला भेटतोय, हरिपाठ दररोज करतोय आपण, हे जे सगळे ग्रंथ जर कोणामुळे जन्माला आले असेल तर या संप्रदायावर खरे उपकार माझ्या आदिशक्ती मुक्ताईचे महाराज. मुक्ताईने जर ज्ञानदादाला उपदेश केलाच नसता तर मला नाही वाटत ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सारखा एवढा महान ग्रंथ तुमच्याने माझ्या सेवेत आला असता. म्हणून 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईने ज्ञानदादाला जे संताचे लक्षण सांगितले ते किती सुंदर आहे. अभंगाचे पहिलं चरण. संत तुझी जाना जगी, 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 पहिल्या चरणामध्ये मॉनिटरला आवाज दिले दादा. पहिल्या चरणामध्ये माझ्या मुक्ताई सांगतात, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. कोणाला संत म्हणायचा हा पहिला प्रश्न निर्माण झालाय. कारण हल्ली संताच्या नावाखाली संतांची संख्या एवढी झालेली आहे, दगड उचलला की संत जन्माला यायला लागला ना. नेमकं संत म्हणायचं कोणाला हा तर मोठा प्रश्न झालेला आहे. लोकांची धारणा चुकीची होऊन गेली. ज्याच्या गळ्यातल्या मोठ्या माळी त्याला संत म्हणाव, का ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जास्त त्याला संत म्हणाव, का ज्याचे शिष्य जास्त त्याला संत म्हणाव. नेमकं संताची व्याख्या तरी काय महाराज? तेची संत तेची संत जग हे विठ्ठली काही नाम संताचे लक्षण सांगितलं. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचून या. ज्यांचा विषय भगवंत झालाय, ज्याचा विषय नारायण झालाय, भगवंत सोडून ज्याच्या जीवनामध्ये दुसरा विषयच नाहीये, विषय तो त्यांचा झाला.
आशाला संत म्हणा महाराज. हल्ली असं अवघड झालंय, कोण कोणाच्या मागं जाईल आणि कशासाठी जाईल काही सांगता येत नाही. लोकांना वाटतं ह्या महाराजाच्या मागं गेलं की बरं होईल, त्या महाराजाच्या मागं बरं होईल की बरं होईल. तुम्ही कोणत्याही महाराजाच्या मागं जा, तुमचं जर कपाळ करंट्या कपाळाचं असेल ना महाराज, तर कुठेही जा, जेथे जावे तेथे कपाळ श्रेष्ठ. कुठेही जा ना महाराज. काही काही लोकांचं नशीबच एवढं खराब आहे, त्यांनी सोनं हातात घ्याव द्या तरी माती होती. पण काही काहीचं नशीब एवढं चांगलं आहे, माती घ्याव द्या हातात तरी सोनं होतं. लोकांचं अवघड झालंय महाराज. मी तर माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतोय. सगळे संस्थेचे आमची महाराज मंडळी आहे. महाराष्ट्रात जगणाऱ्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याला साधूबी नाही म्हणलं पाहिजेत महाराज. काही म्हणतील आम्ही पैठण तालुक्यात जन्माला नाथ महाराज नाही का? ज्ञानेश्वर महाराज आले की पैठणचे नाथ बाबा आले, ते वेगळे नाहीये. तुकाराम महाराज आले की चोकोबराय आले. अरे आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तुमच्या गावचे बरेचसे विद्यार्थी आहे. आद्य पुरुष आहे आपल्या संप्रदायाची, कीर्तनाची परंपरा त्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाला दिली. पण सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा ज्ञानोबराय तुकोबरायचीच आरती होती, तिसऱ्याची आरती होत. हा आदर्श संप्रदायातल्या लोकांनी घेतला पाहिजेत महाराज. कोणी उठसूट कोणत्याही बाबाच्या मागं लागायला लागले. लोकांना असं वाटतं ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची गाडी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा. गाडीवर ढेरीवर दाढीवर बाबा नका ठरवू रे. थोडं यूट्यूब चेक करा ना. जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले नाही हो महाराज. दाढीचा साधूचा अर्थार्थी काहीच संबंध नाहीये. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सोडून दुसऱ्याला साधू सुद्धा म्हणलं. मला तर वाईट वाटतं महाराज. 15-15, 20-20 वर्ष नाही करत. पण ज्ञानोबरायच्या नगरीत जाऊन जर तुम्ही दुसऱ्या साधूला साधू म्हणत असाल तर तुकोबराय वेडे थोडे होते. परिपाहे बीज, परिपाहे बीज. मला सर्व मंडळी एक छोटासा प्रश्न करायचा आहे. एखादा उत्तर प्रदेशचा महात्मा तुमच्या महाराष्ट्रात आला, कथा करण्यासाठी आलाय, मग त्यानं त्याचं राधे राधे सोडून कधी जय हरी केलं का? त्यानं त्याचं राधे राधे सोडून तुम्हाला आला रामकृष्ण हरी म्हणला का तो? नाही नाही नाही. तो भारतात कुठेही जाऊ द्या, तो त्याचं राधे राधेच म्हणणार. तो मंत्र बदलणार. आपले तर बावळे महाराज कुठं बी गेले की मंत्र बदलतात. तो 15 वर्ष आळंदीत राहतात, मधुकरी आळंदीत खातात, संस्था आळंदीत सुटतात, आणि 1.5 महिना वृंदावनला गेले की डायरेक्ट आळंदी काढून टाकतात. आणि ब्रज रशी कोण विचारतं तुम्हाला तिथं? एक तर तुम्हाला हिंदी येत नाही, भागो भागो उंदीर आहे म्हणणारी जात. हिंदी बी जमत नाही. डाळी गोळा करायच्या महाराष्ट्रात, कथा करायच्या महाराष्ट्रात. अरे मी माफी मागून एक वाक्य बोलू का गड्यानो? आपली माय काम देणं असताना जरी दूध प्यायची काय गरज आहे महाराज आपल्या? तुमची आई काळी असू द्या दिसायला, तुमची आई कुरूप असू द्या दिसायला, तुमची आई थोडी वाळलेली असू द्या, तुमची आई थोडी बुटकी असू द्या, अरे पण लेकराला भूक लागल्यानंतर दुसऱ्याची माय दिसायला जरी सुंदर असली तरी स्तनपान तुमची माय करणार आहे ना. कोण करणार आहे? ती काळी जरी असली तर स्तनपान कोण करणार आहे? तुमची माय करणार आहे, तुमची आई करणार आहे. तसं तुमचे मायबाप फक्त ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज महाराज. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, एवढं अवघड झालं महाराज. जसे पुढारी पक्ष बदलतात तसे लोक देव बदलायला लागले हो सरपंच. लोकांना असं वाटतं तिरुपतीला गेले माणूस श्रीमंत होतो. कोण म्हणतो तुम्हाला? आरती तर गेले टक्कल करावं लागते, श्रीमंत कसं होईल माणूस? तिरुपतीला गेल्यानंतर मनुष्य श्रीमंत होतो असं नाही हो महाराज. तुम्ही पेत तिथपर्यंत जाता, श्रीमंत होसाल का? पेत तिथं जाता आणि पेत घरी येता. बरं इखून येत नाही, कोल्हापूर मार्गे गोव्याहून घरी येता. गेले कुठं? तिरुपतीला. गेले कुठं? तिरुपतीला. आणि गोवा करून घरी येतात. मग तुम्हाला असं वाटतं का तिरुपती भगवंताची कृपा तुमच्यावर होईल? तिरुपतीचं थोडं मार्केट डाऊन झालं, नंतर लोक म्हणे साईबाबाला गेले की लोक श्रीमंत होतात. लोक नंतर साईबाबाला जायला लागले. तिथेही थोडं मार्केट डाऊन झालं, नंतर लोक अक्कलकोटला स्वामी समर्थाकडे जायला लागले. लोकांना वाटलं स्वामी समर्थाकडे गेलं, स्वामीजीचं भजन केलं की लगेच माणसाला मोक्ष मिळतो. आता ते तिरुपतीचंही मार्केट डाऊन झालं, शिर्डीचंही झालं, स्वामीजीचंही झालं. नंतर लोक उज्जैनला जायला लागले, ओंकारेश्वरला. लोकांना असं वाटतं तिथं गेले माणूस श्रीमंत होतो. ते बिचारे ओंकारेश्वर उज्जैनचंही मार्केट डाऊन झालं. आता खाटूश्यामजी आले. 10 वर्षापूर्वी खाटूश्याम कुठं होतं? कोणीतरी मला हातवर करून सांगा. महाभारतात खाटूश्यामांची कथा आलेली आहे, मान्य आहे मला. आता इथं सगळे भागवताचार्य, तरी सुद्धा त्या कथेकडे महाराष्ट्रातल्या देशातल्या कोणत्याच कथाकाराने असं एवढं काही फोकस केलं. पण इष्टाची जादू अशी महाराज. चॉईसनं कुठं देव ठरवत असतात का? चॉईसनं देव ठरू म्हणजे तुमच्यावर 20 कोटी कर्ज झालं आणि खाटूश्यामला गेले गेले, खाटूश्याम तुम्हाला 40 कोटीची बॅग देणार आहे का? अरे नाही रे बाबा, असं नसतं होत महाराज. असं दिवसाला देव बदलल्यानंतर देवाची कृपा कशी होईल? नामदेव राय ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला निघाले.
नामदेवरायच्या डोळ्याला धारा लागल्या. ओ देवा, तुम्हाला सोडून मला कुठं जा वाटत नाही, माझं मन रमत नाही देवा तुम्हाला सोडून. पण तुम्ही खूप आग्रह केला म्हणून मी ज्ञानोबाई सोबत चाललो. पण ऐका ना, कटेवरी कर